तर मित्रांनो, या स्टॉलला आपल्याला मसाले वगैरे पाहायला मिळणार आहे. थालीपीठ वगैरे पाहिजे ते मिळणार आहे किंवा ड्रायफ्रुट्स वगैरे पाहिजे ना, नट्स वगैरे ते पण आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे. त्याच्याबद्दल ताईकडून माहिती घेऊया. नमस्कार ताई. नमस्कार. तुमच्या ब्रँडचं नाव? माझं ब्रँडचं नाव आहे मीरा गृहोद्योग. ओके. माझं नाव आहे मानसी मिलिंद कदम, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी. प्रॉपर चिपळूणवरून आलेली आहे. अच्छा, चिपळूणवरून आले तुम्ही? चिपळूणवरून आलेली आहे. तर ताई बघा, चिपळूणवरून आले. आणि कोणकोणते मसाले मिळणार आहे तुमच्याकडे? हा कांदा खोबऱ्याचा मसाला आहे. ओके. याच्यामध्ये कांदा खोबरा, आलं लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर, 24 प्रकारचा खडा मसाला आणि 5 प्रकारची मिरची आहे. ओके. हा जर मसाला तुम्ही जेवणात टाकला तर तुम्हाला दुसरा कुठलाही मसाला किंवा गरम मसाला टाकावा लागत नाही. आणि हा आहे मालवणी मसाला आहे, जो फिश करीला, फिश फ्रायला आपण यूज करतो. ओके. हा आहे गोडा मसाला. याच्यामध्ये स्पेशली खिचडी, मसाले भात आणि वांग्याची भाजी हे होतं. त्याच्यानंतर ही आहे बेडगी मिरची पावडर आहे. बेडगी. हा आपला गरम मसाला आहे. गरम मसाला. आणि ही काश्मीरी मिरची पावडर आहे, जी कलर साठी वापरली जाते. हा काळा मसाला आहे. ओके. नॉनव्हेज साठी. आणि हा स्पेशली आहे सावजी मसाला. सावजी व्हेज. हा कसा असणार आहे? चिकन आणि मटन साठी स्पेशल आहे. आणि त्याच्यामध्ये खूप एक भाजी खूप सुंदर होते, चिकन आणि मटन. म्हणजे हा स्पेशली नागपूरचा मसाला आहे. पण मला सांगावं असं वाटेल की मी चिपळूणवरून, कोकणातून नागपूरला हा सावजी मसाला आठवड्यातून 2 वेळा तरी माझा कुरिअर मी करते, कारण तिथल्या लोकांना कोकणातला सावजी मसाला फार आवडतो. कारण आता आमचं तिथं सरस एक्झिबिशन झालं, तर तिथेही मी कोकणातून नेलेला सावजी मसाला तिथल्या लोकांना फार आवडला. कारण त्याची त्याची किंमत काय असणार आहे? 90 रुपये 100 ग्राम आहे. 90 रुपये 100 ग्राम. आणि हे काय? ही विदर्भ स्पेशल येसूर आहे. येसूर. त्याच्यामुळं भाजीला दाटपणा चांगला येतो. चिकन, मटन आणि कडधान्याच्या भाजीला आपल्याला कांदा खोबऱ्याचं जे आपण वाटण करतो ते वाटण लावावं लागत नाही. तर तुम्ही हा मसाला लावला तर भाजीला दाटपणा आणि टेस्ट खूप छान लागते. नेहमी आपण वाटणाचा खातो, कधीतरी जरा वेगळा मसाला वापर केला तर नक्कीच छान जेवणाला चव लागते. म्हणून तो हा येसूर मसाला आहे. आणि हे काय नाही? हे कोंबडी वड्याचं पीठ आहे. कोंबडी वड्याचं पीठ. कोकणात जेव्हा पाहुणे आमच्याकडे येतात त्यावेळेला स्पेशली चिकन आणि वडे असतात, तर आमच्याकडे कोंबडी वड्याचं पीठ आहे, घावन पीठ आहे, आंबोळीचं पीठ आहे, थालीपीठाची भाजणी आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये तृणधान्य, कडधान्य आणि डाळी असं भाजणी आहे. कारण मुलं ज्वारी बाजरीची भाजणी. प्राइस काय असणार आहे? हे 100 रुपये अर्धा किलो आहे. अर्धा किलो. आणि यांची? हे 90 रुपये अर्धा किलो आहे. हे 80 रुपये अर्धा किलो आहे. नाचणीचं पीठ आहे, तांदूळ पीठ आहे. तांदूळ पीठ पण मिळणार आहे. बाजरीचं पीठ आहे. हे काय? हा कांदा आहे सुकवलेला, बिर्याणीसाठी लागतो ना. म्हणजे 2 मिनिटांमध्ये तळून टाकला तरी त्याचा म्हणजे लगेच झटपट आहे. सुकवलेला कांदा आहे, कारण ओला कांदा कुरकुरीत व्हायला फार वेळ लागतो. पण त्याच्यामध्ये गॅसची पण बचत होते आणि तेलाची बचत होते. म्हणजे तेलात टाकलं तर दुसऱ्या सेकंदाला तुम्ही कांदा कुरकुरीत होतो बिर्याणीवरती टाकण्यासाठी. किती असाला? हा 120 रुपये आहे. 120 रुपये. किती? 100 ग्राम आहे. 120 रुपयाला 100 ग्राम. काजू आहे, W420 ग्रेडचा काजू आहे. आणि हा आम्ही स्वतः प्रोसेस केलेला काजू आहे. फॅक्टरीतला काजू नाहीये किंवा नाही पॉलिश केलेलाही नाहीये. म्हणजे ओरिजिनल काजू जो आहे कोकणातला आमचा चिपळूणचा आहे, तर तो हा काजू आहे. त्याचबरोबर हळद आहे. आता या वर्षीची गावठी हळद आहे. कोणती ती? सेलमची हळद. सेलमची हळद आहे. कोकम सरबत आहे, कोकम अगळ आहे आणि रागीचे प्रीमिक्स आहे. काय ते? नाचणीचे प्रीमिक्स. नाचणीची आंबोळी आहे, नाचणीचं घावन आहे, त्याच्यानंतर नाचणी इडली आहे, नाचणी अप्पे आहेत. आणि हे काय मिरची कोणती? ही दही मिरची आहे. दही मिरची. दह्यात मुरवलेली आहे. सांडगी मिरची आहे. आणि हे सगळं आमचं घरगुती प्रोडक्ट आहेत. आम्ही स्वतः घरी सगळ्या महिला मिळून आम्ही एकत्र करून आम्ही हे सगळं बनवतो महिला. ओके. तर ऑर्डर वगैरे ऑनलाईन घेता का? हो, घेतो. ऑनलाईन घेतो. कॉन्टॅक्ट नंबर सांगतो? कॉन्टॅक्ट नंबर आहे 777690882. चालेल. थँक्यू.